लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि जीवा नंदिनीला सारखा कॉल करत असतो, परंतु नंदिनी जीवाचा कॉल उचलत नसते। यावर जीवा म्हणत असतो, ही चकाचक बाई माझा फोन का उचलत नाहीये? हे असं झालं तर कसं चालेल? माझं म्हणणं तिच्या कानावरच पडलं नाही तर मग कसं होईल? तिच्या मनातल्या कालच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत। नाही नाही, मला ना काहीतरी करायला हवं, पण काय करू? त्यानंतर जीवा आरुषीच्या फोनवर फोन करतो। आरुषी किचनमध्ये आपला मोबाईल घेऊन येते। आरुषी नंदिनीला म्हणत असते, ताई, जीवा जिजूचा फोन आहे, बोल ना त्याच्याशी, खूप रडतोय तो। नंदिनी आरुषीला विचारत असते, अभ्यास नाही आहे का तुला? आरुषी म्हणत असते, तेच करायला जाते। त्यानंतर आरुषी जीवाला म्हणते, जीजू मी फोन स्पीकरवर ठेवते, तू बोलून घे ताईशी, तुला काय बोलायचं आहे ते। असं म्हणून आरुषी किचनमध्ये फोन ठेवते आणि ती तेथून निघून जाते। जीवा बोलत असतो, हाय नंदिनी, कशी आहेस तू? हे बघ, स्वतःला कामात गुंतवून घेऊन गुंता सुटणार नाहीये। नंदिनी म्हणते, गुंता सुटलाय। जीवा म्हणतो, असं तुला वाटतंय? अगं असं तुला वाटतंय, पण माझं काय? मी आत्ता कुठे जिथे गुंतायला पाहिजे तिथे गुंतत चाललो होतो आणि ते गुंतणं मला आवडू लागलं होतं। जग सुंदर वाटायला लागलं होतं अगं। त्या गोड स्वप्नात हरवलेलं असताना कोणीतरी खडबडून जागं करावं तसं झालंय माझं। तुझ्यामुळे मला आयुष्यात स्वप्नांची, नात्यांची क्लॅरिटी यायला लागली होती। नंदिनी, तुझा हात पकडून हा पसारेवाला आवरायला आणि सावरायला शिकला होता अगं। तुझ्याशी बोलत असताना एवढं छान सुचायला लागतं ना मला। त्यानंतर जीवा सॉरी म्हणत असतो। नंदिनी फोन कट करायला जात असते। जीवा म्हणतो, ऐक ना, तुला त्रास होत असेल ना तर आपण या विषयावर नको बोलूयात, पण एक गोष्ट ना मी तुला खरेपणाने सांगतो, तू नाही आहेस ना, खूप शांत शांत वाटतंय मला। आणि तुला माहिती आहे ना, मला इतक्या शांततेची सवय नाहीये अगं। मला ना सतत तुझी बडबड ऐकायची आहे, नॉनस्टॉप बडबड। तुझा तो फ्रीचा टॉक टाइम हवा यार। असं म्हणून जीवा रडत असतो। नंदिनी सुद्धा इकडे रडत असते। नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येत असतं। त्यानंतर नंदिनी म्हणत असते, मी फोन कट करते, बाय। असं म्हणून नंदिनी फोन कट करायला जात असते। एवढ्यातच जीवा म्हणतो, ए नाही नाही, प्लीज नको ठेवूस, तुला हे सगळं ऐकायचं नाही आहे ना, आपण यावर नको बोलूयात। जीवा म्हणत असतो, काय आज काय जेवण काय बनवलंयस? खिचडी की वरण भात? तुझ्या हातचं वरण भात खूप मिस करतोय यार, खूप मिस करतोय। तू एक काम कर ना, तू माझ्यासाठी वरण भात घेऊन येशील? आणि ना रुसून बस माझ्यावर, अजिबात बोलू नकोस तू माझ्याशी। मी माझी ट्रिक वापरेन, जीवाची ट्रिक। मी ते करेन जे लहान मूल रुसल्यावर आई करते। हा घास आईचा, एक घास बाबांचा आणि एक घास जीवाचा। हे बोलत असताना जीवा खूप रडत असतो। नंदिनी सुद्धा इकडे रडत असते। हे सर्व आरुषी लांबूनच बघत असते। त्यानंतर नंदिनी लगेच तो फोन कट करते। जीवा मात्र इकडे खूप रडत असतो। जीवाला काहीही समजत नसतं। जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज परत ये ना यार, प्लीज, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय नंदिनी, देवा प्लीज प्लीज नंदिनीला परत पाठव। इकडे नंदिनी सुद्धा खूप रडत असते। रम्या इकडे आपल्या आईला म्हणत असते, खरंच मला एकच सेकंदासाठी असं वाटलं होतं पार्थने जीवाला माफ केलं की काय। आत्या म्हणते, ते शक्य नाहीये रम्या, कारण विश्वासघाताच्या आगीमध्ये नात्यांची आहुती पडली आहे। पार्थच्या मनामध्ये आता जी आग लागली आहे ना, ती कोणीही कधीच विझवू शकणार नाही। पण फक्त एकच काम करायचं रम्या, ही आग सतत धुमसत ठेवायची। आणि म्हणूनच आज मी मीडियाला फोन केला होता। यावर रम्या आपल्या आईचं खूप कौतुक करत असते। अनिशा इकडे काव्याला भेटायला आलेली असते। काव्या म्हणत असते, अनिशा बरं झालं तू भेटायला आलीस ते। मला काही दुखलं खुपलं ना की नंदिनी ताईच्या कुशीत जायचे मी, तिला अशी घट्ट मिठी मारायचे, पण आता सगळं गमावून बसले ग मी अनिशा, माझ्या नंदिनी ताईला सुद्धा आणि माझ्या देशमुखांना सुद्धा। यावर अनिशा म्हणते, काव्या हे बघ, रडू नकोस, मी आहे ना, मी आहे ना तुझ्यासाठी, ही तुझी खारुताई कायम तुझ्या बाजूने आहे ग। यावर काव्या म्हणते, तू आहेस ग अनिशा, पण मला माझा बोका सुद्धा हवा होता ना ग सोबत। आत्ता कुठे हवा हवासा झाला होता तो, आणि काय होऊन बसलं ग हे सगळं? असं वाटतं आधीच तुझं ऐकायला हवं होतं। त्यांच्याबद्दल मला जे काही वाटतंय ते त्यांना सांगायला हवं होतं। अनिशा म्हणते, काल तू हे सांगणार होतीस ना? काव्या म्हणते, हो सांगणार होते, खरंच सांगणार होते। कालचा अर्धा दिवस खूप सुंदर होता अनिशा माझ्यासाठी। मी छान रेडी झाले होते, छान साडी नेसले होते। पार्थने सुद्धा छान कोट घातला होता, किती हँडसम दिसत होते ते। त्यांना सांगायचं होतं मला, हिरो दिसताय तुम्ही, माझे हिरो,
ॲप्रिशिएट करायला हवं होतं ना त्यांना. राहून गेलं अनिशा. ते बघ ना, मला नेहमी ॲप्रिशिएट करतात, पण मी मात्र नेहमी तुसडेपणाने वागले त्यांच्याशी. ते माझ्या डोळ्यात नेहमी प्रेम शोधत राहिले, पण मी मात्र ते कधीच ओठांवर येऊ दिलं नाही. कधीच नाही. पार्टीत मला गुडघ्यांवर बसून त्यांना सगळं सांगायचं होतं ग अनिशा, पण नशिबाने त्याच्यासमोर मला गुडघे टेकायला लावले. काय होऊन बसलं ग हे? तुला माहिती आहे अनिशा, मी रेडी होत असताना पार्थ आले माझ्याजवळ. मला म्हणाले, अहो गळ्यात काहीतरी घाला. मी म्हटलं कशाला? बाकी कुठलाही दागिना गळ्यात घालायचा नाही. माझ्याकडे हे तुम्ही दिलेलं छान गिफ्ट आहे ना, आपलं काव्यार्थ मंगळसूत्र. त्यानंतर काव्य हातातील मंगळसूत्र अनिशाला दाखवत असते आणि म्हणत असते, हे बघ काय झालंय बघ त्या काव्यार्थात. काव्या आणि पार्थ वेगळे झाले ग अनिशा, वेगळे झाले असे म्हणून काव्या रडत असते. अनिशा काव्याला खाली बसवते. अनिशा म्हणते, नाही काव्या, काव्यार्थ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. अगं युनिवर्स तुम्हा दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाही. फक्त तू होप सोडू नकोस. हे बघ, असं समज की तू तुझ्या पास्टबद्दल स्वतः पार्थ जिजूंना सांगितलंस आणि त्यांना शॉक बसलाय. हे बघ, असंही त्यांना हे सगळं समजल्यावर मोर ऑर लेस ह्याच रिॲक्शन असत्या ना त्यांच्या. तू त्यांच्याशी बोल काव्या. हो, आणि तुमच्यातला दुरावा कायमचा मिटवून टाक. हो, तू विसरू नकोस की तू काव्य आहेस आणि माझी काव्या कधीच हार मानत नाही. अगं आता फक्त प्रेम एक्सप्रेस करून नाही चालणार तुला. तुझ्या प्रेमाने ते इम्प्रेस झाले पाहिजेत काव्या. गो अँड फाईट माय बेबी. पार्थजींचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. ते तुला नक्की माफ करतील. काव्या, आयुष्यात वादळ येतात ती आपल्याला तोडायला नाही, आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला, आपल्यातल्या ताकदीला जागं करायला. देवाने मारलेली फुंकर म्हणजे वादळ असतं. समोरच्यावर प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे. ती काव्या कुठेतरी हरवून गेली आहे. या वादळामुळे ती काव्या परत आली पाहिजे. लिमिटलेस प्रेम करताना मी तुला पाहिलंय काव्या. आताही तुला तेच करायचं आहे. पार्थवर प्रेमाच्या ताकदीपुढे राजे रजवाडे सुद्धा झुकले आहेत ग. मग हे तर टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत. काव्या म्हणते, माझ्यासाठी माझ्या राजासारखेच आहेत ग अनिशा. अनिशा म्हणते, हो ग माझी राणी. त्यानंतर अनिशा म्हणत असते, माझे राजा राणी नक्की एकत्र येणार, खात्री आहे ना मला. त्यानंतर अनिशा काव्याच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणते, खारुताईचा वादा तुटू नाही देणार इरादा. इकडे काव्याची आई आणि पार्थची आई बोलत असतात. मालिनी शारदाला म्हणत असते, एक आई म्हणून तुम्ही मला सांगायला हवं होतं ना. शारदा म्हणत असते, अहो मी कोणताही निर्णय घेतला असताना तरी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींपैकी एकीवर अन्याय झालाच असता ना. मी जर काव्याला म्हटलं असतं की तू हो पुढे आणि सगळं खरं खरं सांग, तर मग नंदिनीने माघार घेतली असती. कदाचित पार्थनेही माघार घेतली असती आणि मग काव्याचं आणि जीवाचं लग्न नक्की झालं असतं. पण मग नंदिनी आणि पार्थने पुन्हा एकमेकांशी लग्न नाही केलं असतं. कुठल्याही प्रकारे केलं असतं तरी सुद्धा माझी एक मुलगी दुःखात राहणार हे मला दिसत होतं. मालिनी म्हणते, अच्छा, म्हणून तुम्ही काव्याला न सांगण्याचा सल्ला दिलात. शारदा म्हणते, हो. पुढे शारदा म्हणत असते, एवढं मोठं ते मी लपवलं, ही मोठी चूक झालीच माझ्याकडून. मालिनी म्हणते, नाही हो शारदाताई, असं मला खरंच म्हणायचं नाहीये आणि तुम्ही असा विचारही करू नका. मालिनी म्हणते, काय कमाल आहे ना काव्याची, कारण तुम्ही जो सल्ला दिलात तो तिने मानला आणि तिने मनावर दगड ठेवून ही मुलगी इथवर आली हो. बाकी सहन करण्याच्या बाबतीत कोणी जास्त सोसलंय, कोणी जास्त त्याग केलाय हे सांगणं अवघडच आहे आणि आई वडील म्हणून आपण कुणा एकाची बाजू घेऊ शकत नाही. मालिनी म्हणते, मागे पण मी विक्रमला म्हणाले होते, या सर्वावर डिवोर्स हा पर्याय नसू शकतो. आपण आपल्या मुलांना विश्वास द्यायला हवा. काळच सगळं ठीक करेल. त्यानंतर नंदिनीच्या घरी काउन्सिलर आलेले असतात. नंदिनी त्यांना आत बोलवते. त्यानंतर नंदिनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगते. नंदिनी त्या काउन्सिलरला म्हणत असते की मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवाय. एवढ्यातच नंदिनीचे बाबा येतात. नंदिनीचे बाबा म्हणतात, अगदी बरोबर, बरोबर बोलते नंदिनी. थोड्या वेळाने नंदिनीची आई सुद्धा पाणी घेऊन येते. पुढे नंदिनी आपल्या आईची आणि बाबांची त्या काउन्सिलरशी ओळख करून देते. काउन्सिलर हे ऐकल्यानंतर नंदिनीची आई म्हणते, काउन्सिलर म्हणजे डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्टाने नेमलेला माणूस, बरोबर ना. यावर काउन्सिलर म्हणतात, करेक्ट, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नातं सहज तुटू नये, त्या जोडून राहाव्यात याची शक्यता पडताळून पाहणे
आणि हे सगळं पाहणारा माणूस म्हणजे काउन्सिलर. आणि आम्ही काउन्सिलर आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करत असतो नाती टिकवून ठेवायचा. दुसरीकडे मानिनी आणि पार्थ दोघेही देवासमोर शुभंकरोती म्हणत असतात. पार्थ म्हणत असतो, घरातली पीडा बाहेर जाऊ दे घरची, असं म्हणून पार्थ तिथेच थांबतो. मानिनी म्हणते, घरातली पीडा बाहेर जाओ घरची लक्ष्मी. त्यानंतर ती पार्थला पुढचं म्हणायला सांगत असते, म्हण ना पार्थ, घरची लक्ष्मी. परंतु पार्थ काहीही बोलत नसतो. एवढ्यातच काव्या बाहेर आलेली असते. काव्या म्हणते, घरची लक्ष्मी घरात येऊ. काव्याला बघून मानिनीला खूप आनंद होतो. काव्या म्हणत असते, म्हणा ना देशमुख. पार्थ मात्र एकटक काव्याजवळ बघत असतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या म्हणत असते, देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ काव्यासमोर हात पुढे करत असतो. एवढ्यातच तेथे रम्या येते. रम्या म्हणते, धीराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का, असं म्हणून रम्या काव्याला घराच्या बाहेर काढत असते. काव्या लगेच रम्याचा हात पकडते आणि रम्याचा हात मुरगळते. रम्या जोरजोराने आई ग असं ओरडत असते. काव्या म्हणते, इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस तर मी स्वतः लग्न लावून देईन तुझं, कळलं. दुसरीकडे नंदिनीला काउन्सिलर म्हणत असतात, फास्ट ट्रॅकमध्ये जर तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर जीवा देशमुख यांची संमती आणि सही दोन्ही लागेल. आणि पसारेवाला तुम्हाला ही सही देईल असं मला तरी वाटत नाही चकाचकबाई. काउन्सिलरने असं म्हटल्यानंतर नंदिनी काउन्सिलर जवळ बघतच राहते.